करण वैती यांनी यायचे 2 विकेट्स आणि बॅटिंग करत असताना 2 धावा. करण वैती या. मनीष तांडेल यांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचंय. मनीष तांडेल यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. करण वैती चला करण या व्यासपीठावर. मनीषजी तांडेल आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी ती स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिन वैती यांच्या माध्यमातून आणि ही जर्सी देऊन करण याचा गौरव केला जाईल. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वामध्ये क्वालिफाय होण्याच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय करण. मॅचला सुरुवात होते 2 संघांदरम्यान. कंगारू मुक्कामपाडा विपक्ष DCC B. चला टायमर ऑन करायचंय. टायमर ऑन. मॅच स्टार्ट. आणि जशी मॅचला सुरुवात होईल कौस्तुभ मेहरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. भागेश आणि अनिकेत पहिलं षटक घेऊन आदर्श रेडी झाल्यात. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना खूप चांगली फिल्डिंग. साहीने चेंडूला अडवलं आणि अडवत असताना डॉट बॉलने इनिंगला झाली सुरुवात. पहा 2 लुजर संघादरम्यान मॅच आहे आणि इकडून मॅच जिंकावी लागणार आहे. जर का या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर इकडून जिंकणारा संघ साईराज संघासमोर 2 हात करणार आहे. हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. कालपासून या स्पर्धेला झाली सुरुवात आणि आजचा दुसरा दिवस. थाटामाटात येणारी स्पर्धा. डाऊन द ग्राउंड खूप चांगली बिल्डिंग. आदर्शने त्या चेंडूला अडवलंय आणि 1 धावपलकावरती येते. पहा आदर्शने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती. आता तीच जबाबदारी घेत असताना आदर्शच्या हातामध्ये पुन्हा एकदा या फ्रेश ओव्हर या फ्रेश मॅच साठी चेंडू सोपाविला गेला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅकअप बॅकअप बॅकअप. ओ हो 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 हो. सुंदर सुंदर. वा वा वा. काय जबरदस्त फिल्डिंग होती. खूप चांगला बॅकअप स्वतः कर्णधार उत्कर्ष. अँड्रीच्या हातातून चेंडू सुटला होता आणि तिकडून खूप चांगला बॅकअप त्या ठिकाणी दिला. 2 धावा कंप्लीट. बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केले चेंडूला. या वेळेला परफेक्ट गॅप शोधत असताना बागेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. माझी डोंगरची राणी आई जीवदानी. माझी डोंगरची राणी. खूप चांगलं गीत जीवदान आईचं आपल्या भेटीला आलं होतं. थँक्यू डुजे मयूर. 8 धाबा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला पुन्हा दिले सन्मान आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपला जिकडे 9 धाबा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना कांगारू मुक्कामपाडा संघ एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. पायऱ्या पायऱ्या धरून भक्त येतो मनोभावाशी भावाशी तुझं दर्शन घेतो. पॉवर प्ले मयूरदा. पॉवर प्ले घेतला गेलाय.
पॉवर प्ले घेतलाय आणि पॉवर प्ले घेत असताना रोहनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, नो चेंडू, नो +1. अशा तब्बल 2 धावा आल्यात. फ्लाईटचा नो. आमच्या ऑफिशियल पंचांनी वार काही नाही पाहिलं. पहा, वन ऑफ द ग्रेट ऑफिशियल म्हणून त्यांची ओळख आहे असे आमचे गंभीर पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं विवेक पाटील सर ही एबन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल, रोहन ऑन साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक, मेलिन करतोय चुकी आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. झाले सुरुवात. पॉवर ऑन करण्यासाठी झाले ती सुद्धा सुरुवात. 15 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ऑन साइडला खेळत असताना पुन्हा मिलिनच्या हातामध्ये चेंडू गेला होता. तोपर्यंत 1 धाव धावपलकावरती येते. 16 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पॉवर प्ले सुरू आहे. बॅकफुटर गेले, जागा बनवली. भागेशनी परफेक्ट स्ट्रोक गॅप मधून खेळत असताना चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. पॉवरफुल बनवण्यासाठी ते पॉवर प्ले षटक त्याला आमंत्रित केलं होतं 2 बॅटरनी आणि ते आतापर्यंत सक्सेसफुल होत असताना खूप चांगली बॅटिंग करतायत. आता खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे DCC नवापूर वीचा संघ. धावफलक वेगाने येते. 21 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ. ओ विट यष्ट्या वाकवल्या. पहिला विकेटचं पतन गॉन. दीप नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 21 वर 1 ब्रेक थ्रू आणून दिलाय. ओ चेंडू गॅप मधून दीपने येताच पहिल्या चेंडूवर केलाय वार आणि वार करत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 2 षटकांचा जबरदस्त खेळ संपलाय. 25 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना कांगारू मुक्कामपाडा संघ. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानात. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. अंकितच्या विकेट नंतर आलेल्या पहिल्याच चेंडूवर चौकार दीपच्या बॅट मधून आणि त्याला बघता बघता ॲज अ ओपनर भागेशने सुद्धा ते फ्लाइंग स्टार्ट दिले टीम कांगारू मुक्कामपाडा या संघाला. आता इकडून थोड्याशा अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना तुम्हाला अजून एका विकेटकडे जावं लागणार आहे. त्या डॉट बॉलसाठी सुद्धा जावं लागणार आहे. 26 रन 26 धावा धावपलकावरती आहेत. मिलिंद तिसऱ्या षटकामध्ये आले आहेत. नेक्स्ट बॉल, मिलिंदचा फुल टॉच बॉल. खूप चांगली फिल्डिंग. तितक्याच वेगाने फेकी केली होती आणि येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत थोडासा बाहेर वळाला आणि ऑफ्टमच्या बाहेर येत असताना चेंडू आमच्या ऑफिशियल पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. फटका एक्झिक्यूट केलाय. खूप चांगली फिल्डिंग. रोहन त्या ठिकाणी होते आणि रोहनने चेंडूला अडवत असताना चेंडूला जसा अडवला तसा त्वरित डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. एका धाबीसाठी 28 रन 28 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी येते. 29 रन 29 धावा धावपलकावर. खूप चांगली आहे. थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलाय. नेक्स्ट बॉल, मैलीन. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतोय डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 29 वर 1 फुल टॉस चेंडू. रोहनकडे पुन्हा एकदा चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि अखेरकार पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 वर 1 कांगारू मुक्कामपाडा. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया.
साधना साधना झाली रात साधना साधना झाली रात एक गिरीची आठवते वाट एक गिरीची आठवते वाट शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि साही नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 30 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या 3 षटकामध्ये. 10च्या सरासरीने पहिला बॉल समोर डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग उत्कर्ष त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवला आणि येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. पाठीमागे चेंडूला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 31 धावा धावपल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना पुन्हा एकदा सिंगल येते. पहा पहिल्या 2 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट होते आणि त्यानंतर मल्लींचे त्या तिसऱ्या षटकामध्ये धावा सावकाराने आल्या नव्हत्या. थोडस थांबवण्याचा प्रयत्न यावेळी नाही. परफेक्ट स्ट्रोक वेट अँड वॉच आणि गॅप मधून जात असताना दीपच्या बॅट मधून चेंडू सीमारेच्या पार चौकार. 4 धावा. गुणवत पडला हे साधना साधना आई गुणवत पडला. Thank you. 36 रन ऑन द बोर्ड. बॅकफुटवर गेले समोर खेळण्याचा प्रयत्न फटका हवेत केलाय आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज दीप बाद गॉन. आई गुणवत पडला काली किराईचा सबाई मला जबान पडला काले किराईचा सबाई मला जबान पडला. टॅकोडूचे शेवटचा आणि अंतिम चेंडू. साही पहिलाच बॉल करून आल्याच गॅप मधून पाठवत असताना चेंडू सीमारेच्या पार चौकार. चौकारांनी इनिंगला संपवलंय आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. जिकडे 40 धावा धावपल करते आहेत. 41 धावांचं टार्गेट सेट केले कांगारू मुक्कामपाडा या संघाने. DCC नवापूर बी या संघासमोर इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक दरम्यान आपण डीजे मयूरला ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. DCC नवापूर. चला DCC नवापूर थोडीशी घाई करा. कंगारू क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 6 वाजता आल्यात आणि अजून एक क्लॉट संपलेला नाहीये. अजून एक मॅच बाकी आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 थाटामाटात येणारी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. या दुसऱ्या परामध्ये शानदार दमदार आयोजन. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 4 दिवसांचा क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट वीक मध्ये आपण गाडी सरळ डायरेक्टली फुलपाड्यामध्ये जाणार आहे. जिकडे वस्तविराट चॅम्पियन ट्रॉफीचं दुसरं पर्व तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. ती सुद्धा गुरुवारपासून त्या स्पर्धेला होणार आहे सुरुवात. त्या अगोदर इकडे 4 दिवसांचा रणसंग्राम. कोणाच्या हस्ते चमचमच्या ट्रॉफ्या जातात आणि कोण बनतंय प्रथम पारितोषिकचा मानकरी सर्व गोष्टी आपण रविवारी पाहणार आहोत. त्या अगोदर धाबांचा पाठलाग आहे 41 41 रन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अविनाश आणि उत्कर्ष. अविनाश पहिला बॉल बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. विशाल बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिलाच चेंडू येतोय डॉट बॉल. बॅकफुटवर गेले ड्राईव्ह केले चेंडूला फेकी झाले वेगाने. ओ भरपूर 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 वेगवान फेकी होती आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने अजून एक धावपळकावरती येते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावपळकावरती आहेत. नेक्स्ट बॉल विशाल बॅकफुटवर गेले ड्राईव्ह केले सेम स्ट्रोक फेकी झाले वेगाने. आता 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 सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. तडंबॅडला रेफर केलंय आणि त्या सर्व गोष्टी पाहत असताना आपण पाटील नेटवर्कची टीम म्हणून जयस्वाल थोडे झाले बिझी.
विकेट विजय मयूर. नॉट आउट त्वरित डिसिजन आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं आणि एक धावफलकावरती 3 धाबा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल विशाल समोर खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट स्ट्रोक उत्कर्षच्या बॅट मधून चेंडू गॅप मधून जात असताना सीमारेच्या पार चौकार 4 धाबा. थँक्यू. चांगला स्ट्रोक होता बॅकफुटवर गेले होते आणि जागा बनवली आणि जागा बनवत असताना चेंडूला गॅप मधून पाठवलं होतं. चौकार येतोय कॅप्टनच्या बॅट मधून. धाबा धावफलकावरती आतापर्यंत 7. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भागेश चेंडूला अडवतात फेकी करतायत तोपर्यंत 1 धावफलकावरती येते. 8 धाबा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पाठलाग 41 धावांचा सुरुवात चांगली आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूया. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवलाय फलंदाज फेकी करत असताना बाद. अविनाश रनआउटच्या रूपाने बाद होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मयूरदा पॉवर प्ले घेतलाय. आता एकदा आपला ती धून ऐकूया पॉवर प्लेची. चला रोहन आल्यात नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. पॉवर प्ले घेतलाय आणि प्रफुल्लच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल पॉवर प्ले ऑन. बॅकफुटवर गेले जागा बनवली काय जबरदस्त फटका पॉवरफुल स्ट्रोक आणि चेंडू गेला सीमारेच्या पार चौकार 4 धावा. देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही चेंडूवर येतोय चौकार. 12 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पॉवर प्ले ऑन आहे. रोहनच्या बॅट मधून आलाय चौकार. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले तोच फटका एक्झिक्यूट करत असताना पुन्हा एकदा चेंडू यावेळी सिंगल साठी जातोय. चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 2 धावफलक 13 वर 1 41चा पाठलाग डीसीसी नवापूर बी. समोर खेळण्याचा प्रयत्न ओहो चेंडू विकेट वरून उडून डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि एका धाबेसाठी तो चेंडू ती सिंगल येते. 14 धाबा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 41चा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. नेक्स्ट बॉल प्रफुल्ल बॅकफुटवर गेले जागा बनवण्याचा प्रयत्न फेकी झाले वेगाने परंतु अचूक फेकी होती. त्यामुळे पुन्हा एकदा सिंगल साठी चेंडू निघून जातोय. 15 धाबा धावफलकावरती आहेत. चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 4. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धाबा धावफलकावरती आहेत. प्रफुल्ल समोर उत्कर्ष. नेक्स्ट बॉल मोठा फटका खूप चांगली बिल्डिंग काय जबरदस्त फेकी फलंदाज बाद. आता थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. पहा इतक्या वेगाने फेकी केली होती
आदर्श त्या ठिकाणी होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत. पाहतो कशा प्रकारे फुलटॉस चेंडू आणि तो फटका एक्झिक्यूट करत असताना त्वरित पैकी आदर्शची पाटील नेटवर्क रेस बॅट कुठे आहे लाईनच्या बाहेर आत बॉल कॅचअप करत असताना यष्टा कधी लागल्या या सर्व गोष्टी पाहिल्या जातात बारकाईने आमचे दोन ऑफिशियल पंच. अजून क्लोज अजून क्लोज क्लोज नॉट आउट नॉट आउट कारण त्यावेळेला एस्टनवर चेंडू लागला होता त्यावेळेला हातामध्ये चेंडू नव्हता त्या कारणानं नॉट आउट आमच्या ऑफिशियल पंचाने थोडं डिक्लेअर केलं गेलंय. 5 चेंडू 15 धावा. एखादा अजून चौकार शोधतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुरुवात झाली होती या षटकाला पॉवर प्लेच्या चौकाराने. आता एंड बघूया या पॉवर प्लेचा कशा प्रकारे होतोय. फटका एक्झिक्यूट केला होता परंतु तितकीशी ताकद नव्हती आणि चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावपळ करते मॅच मध्ये. इक्वेशन येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 25 मोठं इक्वेशन आहे. त्या अगोदर धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे थँक्यू. इक्वेशन जर आपण बघितलं तर 12-25 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले. कारण नवीन गोलंदाज पहिला बॉल बॅकफुटर गेले जागा बनवली. खूप चांगले फिल्डिंग फेकी तितक्याच वेगाने. पहा आदर्श काय जबरदस्त फिल्डिंग करतोय. आदर्श वजे या अगोदर जितकी चांगली फिल्डिंग केली होती तितक्याच वेगाने फेकी सुद्धा आदर्श करतोय. टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला एका धाबीसाठी. हा आता येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10-23 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. मोठे फटकेकडे जावे लागणार आहेत. तुम्हाला घरच्या मैदानावर खेळत असताना तुमचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅप्टन बाद. दुसरा विकेटचं बटन. तिसरा विकेटचं बटन गॉन. थँक्यू. दुसऱ्या विकेटचं बटन सॉरी. मिलिंद पाटील आल्यात नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पहिलाच बॉल टॅप केला चेंडूला आणि फेकी सुद्धा तितक्याच वेगाने होती. पहा कांगारूचे फलंदाज कांगारूचे खेळाडू किती वेगाने येतात चेंडू खाली आणि जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने ती फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अजून एका विकेटचं बटन. डाऊन द ग्राउंडचा हा फटका. आता सर्व गोष्टी आपण चेक करणार आहोत की समोर जो फटका एक्झिक्यूट केला होता त्यावेळेला त्या फलंदाजच्या हाताला चेंडू लागला होता की नाही. मुन्ना जयस्वाल अजून बिझी आहेत. या ऐकूया डीजे मयूरला. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. आई बॉलिंग
थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती 23 सॉरी 19 होते, आता चौकार येतो. 23 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 5 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये 21 रन राहिले गेले. पहा डाऊन द ग्राउंडचा फटका, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. आदर्शच्या चेंडू खाली आले होते आणि आदर्शच्या हाताला चेंडू लागून बाउंड्रीच्या बाहेर गेला होता. सुमित आले होते, सॉरी. शेवटचा आणि अंतिम चेंडू बॅकफुटवर गेले, कट केल्या चेंडूला आणि पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती 24. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 17. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. हे नवापूर गावचा डोकरा देव कुलाचा कुलदैवत दर्शन घेता देवाच येई धन्यत हो बरकत. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. पाठी राखा देव गावाचा जय घोष होतो त्याच्या नावाचा. माथा टेकून दर्शन घेती फक्त देवाच दर्शन घेती. आमच्या DCC नवापूर षटक मार्गस्थ आहे. सुमित आले आहेत बॉलिंग ट्रॅक वर. आता इकडून किती चौकार? 4 चौकार. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले होते, कट केलं होतं चेंडूला. पाठीमागे चेंडू निघून गेला सिंगल साठी. पहा तुम्हाला मोठे पटकेकडे जावं लागणार आहे. इकडून जिंकणारा संघ सायरस संघासमोर 2 हात करणार, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर. 5 चेंडू 16 धावा, 4 चौकार, मॅच फिनिश. नेक्स्ट बॉल, मोठा फटका ऑन साइडला, चेंडू अडवलाय, येतोय डॉट. साईराज कॅप्टन, टॉस का बॉस कडून थांबायचंय. साईराज डबल 1 कॅप्टन. ओ यावेळी यष्ट्या वाकवल्या. मिलिंदचा खेळ संपलाय. अजून एका विकेटचं पतन गॉन. उजवी गाडी डोंगरावर तिची नजर बघावं. उजवी गाडी डोंगरावर तिची नजर बघावं. जपलई उतारा कोलीवारा तिची ओटी भरावला. जपलई उतारा कोलीवारा तिची ओटी भरावला. थँक्यू डीजे. पाहता नेक्स्ट बॉल सुमित. ओ पुन्हा यष्ट्या वाकवल्या. लगातार दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा गडी बाद या षटकामध्ये होतंय. गॉन. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. थँक्यू. काल 2 हॅट्रिक मिस झाल्यात. आज ती संधी आहे सुमित कडे. काय सुमित त्या हॅट्रिक वर जाईल? या दुसऱ्या पराची हॅट्रिक पाहायला मिळेल. बॅकफुटवर गेले, टॅप केले चेंडूला, रन आउट. फलंदाज बाद. गॉन. मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. बाजी मारली कांगारू मुक्कामपाडा या संघाने. खूप चांगली बॅटिंग केली होती आणि ते बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्याच आपण पाहिलं आणि चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज अजून एक बाद होतोय आणि अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम कांगारू मुक्कामपाडा या संघाने पराभव जात असताना DCC नवापूर बी. आदरणीय किशोर पाटील साहेब यांच्या शुभहस्ते टॉस होणार आहे. पहिले टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. किशोर पाटील साहेब यांच्या शुभहस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बघा. मॅन ऑफ द मॅच भागेश आपण या. भागेश लगेचच या. दयानंद पाटील साहेब यांच्या
शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. भागेश ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. खूप चांगली बॅटिंग. चला भागेश कुठे आहेत? भागेश दयानंद पाटील साहेब यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे. खूप चांगली बॅटिंग भागेशने केली आणि भागेश ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. मॅन ऑफ द मॅच तिकडे मुख्य मंचावर द्यायचे दयानंद पाटील साहेब यांच्या शुभस्ते. त्या अगोदर टॉस साठी या दोन्ही कॅप्टन साईराज डबल वन आणि कांगारू मुकामपडा. किशोर पाटील साहेब यांच्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. DCC असा कॉल येतोय. NPL आलोय. टॉस जिंकला काय निर्णय फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय कांगारू मुकामपाडा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले साईराज डबल वन या संघाला. शेवटची आणि अंतिम मॅच आहे ग्रुप डी मधून. ऐकत राहा, पाहत राहा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम. ओव्हर टू ग्राउंड बॉक्स. थँक्यू. सर्वांनी नाचायला यायचं आहे. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर शिव निर्मामावर अगदी कोल्यावर आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव कृपा मावर अगदी कोल्यावर. आज गुलाल उरविन आई तुझी निवलावर साडी नेसून हिरवी घरानं आई बसली कोपऱ्यावर तुझा महिमा गाईन मी. चिराग चिराग मेहर अंपायरिंग साठी यायचं. या लवकर. त्या हातातलं बाजूला ठेवा.